रामरक्षा म्हणणं हे भाजपचं काम आणि रामरक्षा करणं हे आमचं काम। नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलनामधून उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका। अजितदादा मला माफ करा, आता कठोर भूमिका घ्यावी लागणार। रुपाली ठोंबरे पाटील यांची फेसबुक पोस्ट। रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी पक्ष सोडणार, फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। जंतर मंतरवर महिलेकडून अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक करणाऱ्या महिलेला आंदोलकांनी घेतलं ताब्यात। पैसे देऊन काही गुंडांना आंदोलनात घुसवल्याचा दिपकेंचा आरोप। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हलवलं। दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर मोठा गोंधळ। अभिजित दिपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा। सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर दिपके आक्रमक। जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू। सोनम वांगचुक यांची मागणी आवाक्याबाहेर असल्याचं लक्षात येताच अटक केली। शरद पवारांची प्रतिक्रिया। वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार, पवारांची माहिती। केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागतंय, पवारांची टीका। भाजप कुठलंही आंदोलन नीट हाताळू शकत नाही। आणखी किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार, उद्धव ठाकरेंचा सवाल। सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता नाही, ठाकरेंची टीका। अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावरून धमकी। लॉरेन्स बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी। धमकीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करा, मग एनडीए मध्ये सामील व्हा। भाजपाने संदेश दिल्याची सूत्रांची माहिती। विलीनीकरण झाल्यास दोन्ही गटांना केंद्रात एक मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती। भाजपाच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती। तिरुपती देवस्थानच्या लाडूनंतर माहूरच्या तांबूल प्रसादाला जीआय टॅग। जीआय टॅग मिळवणारा तांबूल हा देशातील दुसरा तर महाराष्ट्रातील पहिलाच प्रसाद। तांबूल प्रसाद अन्नपचनासाठी उपयुक्त। राज्यभरातील आरोग्य सेवा सोमवारी 24 तास बंद। डोंबिवलीत डॉक्टरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंद। दोषींवर कठोर कारवाईसह कायद्यात सुधारणा करण्याची मागणी। एसटी बसच्या 13.56% भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता। भाडेवाढीमुळे आधी केलेली 10% हंगामी भाडेवाढ रद्द। भाडेवाढीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यात अंड्यांचे दर महागले। अंड्यांचा दर प्रतिनग 8 ते 10 रुपये। तीव्र उष्णतेमुळे 15% कोंबड्या दगावल्यानं अंडी उत्पादनात घट। कोंबडी खाद्याच्या वाढत्या दरांच्या उत्पादन खर्चावरही परिणाम। राज्यात आजपासून तुरळक पावसाचा अंदाज। 18 ते 23 जुलै दरम्यान पावसाची शक्यता। कोकणात पावसाचा जोर, उर्वरित भागात बरसणार हलका पाऊस। कोल्हापुरातील शिंगणापूर बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली। 2 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शिंगणापूर बंधाऱ्यासह 9 बंधारे पाण्याखाली। शिंगणापूर ते चिखली वाहतूक पुन्हा बंद। एसआयआर प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। अतिरिक्त 10 दिवसांचा कालावधी मिळाल्यामुळे मतदार यादी पडताळणीसाठी प्रशासनाला अतिरिक्त वेळ मिळणार। भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रात सुवर्ण इतिहास। देशातील पहिलं खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 अंतराळात झेपावलं।